तर मित्रांनो फायनली मी आता गणपती सोडून घरी आलो, कारण खूप लेट पण झाला आणि पाऊस पण जोरात आहे बाहेर. आणि आज मी एवढा खुश आहे कारण मला संजय भाऊंच्या गणपतीचा मान भेटला. आणि कारण मला एवढा आनंद वाटतो की आपण संजय भाऊंच्या गणपतीचा म्हणजे गणपती स्वतः घेतोय. कारण बरेच जण होते, त्याचे फॅमिली मेंबर्स पण होते, पाहुणे वगैरे. आपण पण फॅमिली मेंबर्स आहोत. पण कसं आहे, त्यांना न हे करता संजय भाऊनी मला स्वतः आई बोलले की तुम्ही रामभाऊ गणपती तुम्ही घ्या. त्यामुळे मी खुश एवढा आहे कारण आम्ही एवढा एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला तिथे. तर तुम्ही बघा आम्ही किती एन्जॉय केला ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो गणपती घेताना म्हणजे असे घरातून त्यांच्या घरातून असं वगैरे फिरताना खाली आम्ही हे करत होतो. म्हणजे खाली ज्यावेळी गणपती घेऊन गेलो त्यावेळी पण डान्स वगैरे करणं, ते फुल धमाल केली आम्ही तिथे. पहिल्यांदाच मी अशी मिरवणूक बघितली आणि ढोल ताशांचं वाजताना म्हणजे असं बोलत ना ठडांडण ठडांडण असं नाचत, म्हणजे असं ढोल त्यावेळी वाजायची त्यावेळी आम्ही खूप नाचलो. तर येते वेळी पण आई प्रियाला बोलत तर तिच्याच तोंडून ऐकूया तिनं आज एन्जॉय किती केला. प्रिया, हा आज कसं वाटलं तुला? छान वाटलं, एकदम खूप छान वाटलं. बरं, आईने काय दिलं डब्यातून? आईने निघताना आज आम्हाला डाळ भात भाजी नको नको म्हणताना आईने जबरदस्ती मला पिशवीमध्ये घालून जेवण दिलं. आई कधीच ऐकत नाही. मी प्रत्येक वेळी इथून मागे पण कधी गेले ना तरी पण मला काही ना काही देतच असते. काही थकलेली दिसते कारण खूप एन्जॉय आम्ही केला, डान्स वगैरे केले, त्यामुळे हिचा चेहरा बघा थकलेला दिसते. तर आम्ही तिथे गेल्यानंतर पण आम्ही जेवण वगैरे केलं. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रॉपर संजय भाऊ बोलले त्याप्रमाणे मी प्रॉपर 1 वाजता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. कारण ते बोलले होते ना किती वाजता येतं, आयत्यावर कोयता. आपण आयत्यावर कोयता केलाच नाही. आणि प्रॉपर म्हणजे आपण घरातलीच माणसं असल्यामुळे मी त्या आधीच गेलो 1 वाजता आणि खूप तिथं धमाल केली दिवसभर आम्ही. तर काय वाटलं आणि तुला आज फुल एन्जॉय केला ना आपण? खूप थकवा जर एवढा आलाय काय कधी आता झोप लागेल ना सांगू शकत नाही. एवढा डान्स केला आम्ही, प्रतिभाने, मी, परत संजय भाऊच्या बहिणी होत्या त्या, खूप धमाल केली. तर तुम्ही तो व्हिडिओ बघाच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खुश म्हणजे एकदमच आपल्याला आनंद वाटतो ना. कारण संजय भाऊंचा गणपती म्हणजे पहिले 2 महिन्याच्या पाठीमागे मी संजय भाऊंच्या 4 महिने झाले, 4 महिने झाले ज्या माणसाची मी मेसेजची आणि फोनची वाट बघतोय त्याच माणसाचा म्हणजे आज एवढे मोठे हे युट्यूब स्टार आहेत, त्यांच्या घरचा गणपती मला, गणपतीचा मान मला मिळतो सर्वांच्या समोर. म्हणजे आपल्याला हे मिळतं काय, मान मिळतो. आणि असं नाही की प्रत्येकाला ते म्हणजे हे करतात, असं नाही आम्ही म्हणत नाही आम्हालाच ते करतात. प्रत्येक त्यांच्या घरी कोणी पण पाहुणे येऊ देत, जेवल्याशिवाय पाहुणचार केल्याशिवाय ते कधीच कोणाला जाऊ देत. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे आता काय माहितीये का, आज जेवढे म्हणजे इतर 10 दिवस तर त्यांचं हे असेल, पण माझ्या समोर ज्या गोष्टी घडल्यात, कारण प्रत्येक माणूस व्यक्ती येतो ते जेवल्याशिवाय म्हणजे काही जेवण त्यांचं म्हणजे कधीच त्यांचे गॅसवरचे मला वाटतं ते उतरलंच नाही. हे भांडी बोलतात ना, तर गॅसवरून कधी चाय नाश्ता वगैरे त्यांचं सतत चालूच होतं. कारण आम्ही आज दिवसभर असल्यामुळे आम्हाला ते माहिती पडलं दिवसभर. तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघा आमचा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा.
अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा विसर्जनाला गणपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला जय पडेगा आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पार्वती के मन में उमड़ी ममता माँ की गोद में आए विघन हरता अद्भुत बालक परमा प्रेम लुटाती प्रथम देवता जग में उसे बनाती हाँ प्रथम देवता जग में उसे बनाती तर मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलाच असाल कारण किती आम्ही एन्जॉय केला तो तर तुम्ही पण व्हिडिओ बघितला एन्जॉय केलाच असणार तर आता मी घेतो तुमची रजा घ्या तुम्ही तुमची काळजी चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र